तर बघा मी एक जुराळं मारण्याची क्रीम आणली होती आणि ती क्रीम आमच्या शेजारच्या मावशींनी बघितली तर त्या मावशी काय मला म्हणल्या की ही क्रीम आहे ना हाय तशी परत मेडिकलमध्ये नेऊन द्या, ह्या क्रीमने अजिबात जुराळं मरत नाहीत. मग मी पण काय केलं, गेले मेडिकलमध्ये आणि त्या दादाला काय म्हणलं की बाबा माझ्या घरामध्ये ही क्रीम आहे, त्यामुळं तुम्ही काय करा ही क्रीम परत घ्या माघारी, मला पैसे द्या. मग त्या दादाने पण माझं आपल्याला पैसे परत दिलं माघारी. मग हे सगळं मी बोलताना माझ्या शेजारी एक लेडीज ऐकत होती. मग ती काय मला म्हणली की अहो माझ्याकडे क्रीम आहे त्याने जुराळच राहत नाहीत अजिबात घरामध्ये, आणि त्या क्रीमचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये. मग मला कसं वाटलं की बाबा आता ह्याच्या मोबाईलमधून हे आपल्याला फोटो दाखवल, मग मी माझ्या मोबाईलमध्ये तो फोटो काढून घेईल आणि तसलीच क्रीम घेऊन घरी जाईल. म्हणून मी काय केलं, त्या ताईचं सामान जे होतं तिने मेडिकलमधून काय तिला घ्यायचं होतं ते घेतलं आणि ती ताई निघाली, मी पण त्या पाठीमागं निघाले. बरं ते सामान घेसपर्यंत मी तिथंच थांबले की मला असं वाटलं की मोबाईल बहुतेक तिच्याबरोबर एक माणूस होता म्हणजे तिचा नवरा होता, तर त्याच्याकडं मोबाईल बहुतेक तिचा असेल, मग त्याच्यामधून मला फोटो दाखवल आणि मी आपला फोटो काढून मी जाईल घरी, मला असं वाटलं. मग त्या ताईच्या जे पाठीमागं गेले मी, तर मेडिकलपासून थोडीशी लांब होती त्यांची गाडी, टू व्हीलर होती. तिथं गेले, पाठीमागं उभी पण राहिले आणि तिने मला कान्या नजरेने बघितलं बरं का की उभी सुद्धा राहिलेली आहे मी. पण तिच्या डोक्यात काही दुसराच विचार होता का कशाच्या धुंदीत होती हे मला देखील माहिती नाही, म्हणजे मला कळलंच नाही नक्की काय चाललंय. तिने काय केलं, डायरेक्ट गाडीवरती टांग टाकली आणि मला फोटो न दाखवता डायरेक्ट निघून गेली बुघाट. आता अरे देवा, आणि मी थांबले ती की आता दाखवून मला फोटो, मग दाखवलं मला फोटो. मग त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं, त्यामुळं मी जरा अशी तुटाकच उभी होते, म्हणजे गाडीच्या थोडीशी तुटाकच उभी होती. आता बाय मी म्हणलं आता जाऊ द्या गेली, तर मग मी पण आले घरी. मी काय एवढं मनाला लावून घेतलं नाही, म्हणलं जाऊ द्या आता दुसरं काय कंची तरी क्रीम आणता येईल आपलं. पण नंतर झाला असं, त्या लेडीजनी त्या ताईनी मला माझ्या कुठल्या तरी चॅनलवर, म्हणजे माझं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती, म्हणजे मी सोशल मीडियावरती ॲक्टिव्हच असते. मग इथं कुठल्या चॅनलवरती माझा व्हिडिओ बघितला असेल तर तिचं तिलाच माहिती. मग तिने तो दिवस गेला, त्याच्यानंतर एक 2-3 दिवस ती माझा शोध घेत होती. तर शोध ह्याच्यासाठी घेत होती की मी सोशल मीडियावरती तिने कुठल्या, म्हणजे इंस्टाग्रामवरती का यूट्यूबवर कशावरती बघितलं ते मला सुद्धा नाही माहिती, मी पण नाही तिला विचारलं. पण ती शोध असा जी घेत होती तर तिच्या नवऱ्याला घेऊन ती शोध घेत होती माझा. मग झाला असं 2-3 दिवस तिने मला लय बघितली, म्हणजे ह्या एरियामध्ये तिला असं वाटलं की हिथं ज्या अर्थी आली मेडिकलमध्ये त्या अर्थी ह्याच एरियामध्ये राहिलेलं म्हणजे राहिला असणारी. मग तिने लय शोध घेतला पण मी काही भेटले नाही. नंतर मी जवळजवळ तिला 8 दिवसांनी भेटल्यावरती तिला इतका जी आनंद झाला म्हणता, तर तिचा आनंद मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही. तर ती मला इतकी म्हणजे ह्यानी सांगायला लागली की त्या दिवशी तुम्ही मला भेटला होता आणि तुम्हाला मी जुराळाच्या क्रीमबद्दल सांगितलं होतं. म्हणजे तिने सगळी स्टोरी सांगितली मला काय काय झालं ती. पण मी नाही तिला दुखावली की तुम्ही न मला तो फोटो, जुराळाचा क्रीमचा फोटो न दाखवताच पळाला. मी तिला अजिबात दुखावलं नाही. तिचा आनंद बघून मला, म्हणजे तिने मला काहीच बोलून दिलं नाही. आणि तिचा नवरा देखील मला म्हणला बरं का की अहो 2-3 दिवस हिने मला डोकं खाल्लं होतं, 2-3 दिवस हिने तेवढ्याच एरियामध्ये मला इतकं फिरवलं तुम्हाला शोधायला तर विचारूच नका. आणि मला पण एवढा जे आनंद झाला, आनंद ह्यासाठी झाला बरं का, मी कशी पण असू द्या दिसायला, पण जी बी माझ्या अंगामध्ये कला आहे, जी मला देवानी एक देणगीच म्हणता येईल बरं का, की देणगी दिलेली आहे की त्याच्यामधून लोक, म्हणजे मी लोकांना हसवू शकते. आणि ही जी कला आहे ही प्रत्येकाच्या अंगामध्ये नसती. माणसाला रडवायला सहज कुणाला पण येतं, पण हसवायला सहसा माणसाला जमत नाही बरं का. आणि ती कला माझ्या अंगामध्ये आहे, तर त्याचा मला अभिमान पण वाटायला लागलाय बरं का आता. कारण काही लेडीज बरं का मला अशा भेटल्या ना, तर मला त्या सांगत असतात की रुपाली ताई आम्ही मनातून एवढं दुःखी आहे, पण तुमचे व्हिडिओ बघितले ना की आम्ही थोड्याशा क्षणासाठी एवढं आनंदी होतो आणि असंच हसवत राहा आणि आमचा तुम्हाला पुरेपूर सपोर्ट आहे. म्हणून बघा मी वाईट लोकांकडे अजिबातही लक्ष देत नाही, कारण तुमच्यासारखी प्रेम करणारी आणि प्रेम जीव लावणारी लोक रक्ताच्या नात्यापेक्षा एवढी मला ह्या सोशल मीडियावरती भेटलेले आहेत. तर मी असे वाईट लोकांकडे वाईट जे कमेंट करते त्यांच्या अजिबातही लक्ष देत नाही. आता काही जण मला असे देखील कमेंट करतात रुपाली ताई
तुमचं तर ह्या चॅनलवरती एक सुद्धा कॉमेडी व्हिडिओ दिसला नाही. नक्की आहेत कुठं तुमचं कॉमेडी व्हिडिओ? तर बघा, आपला दुसरा पण चॅनल आहे, तर त्याच्यावरती फक्त माझं कॉमेडी व्हिडिओ असतात आणि व्हिडिओद्वारे थोडक्यात तुम्हाला थोडासा हसवण्याचा प्रयत्न करते बरं का. तर नक्की आपल्या दुसऱ्या पण चॅनलची भेट घ्या बरं का. आणि हे बघा, बोलता बोलता माझा स्वयंपाक पण झाला या. आणि हा स्वयंपाक जे आहे ते संध्याकाळचा आहे. तर आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. तुम्ही पण सगळेजण या जेवण करायला. ठेवते बरं का आता. टाटा बाय बाय सगळ्यांना. काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. ठेवते बरं का.